नमस्कार मित्र, मी आता सोलापूरला डाळिंब प्लॉट नंबर 2 मध्ये आहे. ह्याला काय केलं होतं, काल दिवसा लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे संध्याकाळी पाणी दिलेलं होतं आणि रात्री काही व्हिडिओ वगैरे व्यवस्थित निघत नाही, म्हणून तो रात्री आपण ह्याला 3 तास पाणी दिलेलं आहे. अर्धा तास पाणी वाढवलेलं आहे का तर टेम्परेचर वाढत चाललेलं आहे आणि आता कळी वगैरे आहे. पाणी कमी पडलं तर मग फूल किंवा कळी टपकण्याचा म्हणजे गळण्याचा संभव असतो. ह्याला 3.5 तास पाणी दिलेलं आहे. त्या पाण्यासोबत आपण ह्याला ह्युमिक ॲसिड सोडलेलं आहे. ह्युमिक ॲसिड मुळाचं सशक्तीकरण करणे आणि बायोस्टिम्युलंट जे आपलं प्लॅनोफिक्स आहे ते प्लॅनोफिक्स एकरी आपण अर्धा लिटर दिलेलं आहे आणि ह्युमिक ॲसिड अर्धा किलो दिलेलं आहे. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन काल देऊन 3 तास पाणी केलेलं आहे. जे शेतकरी बांधव त्या आता डाळिंब प्लॉट सोबत आहेत त्यांनी प्रत्येकाने अर्धा तास पाणी, तुम्ही जर 2 तास देत असेल, हे जमिनीवर अवलंबून आहे. जमीन तुमची मध्यम आहे, हलकी आहे, अति हलकी आहे, त्या हिशोबानं मध्यम असेल तर 2.5 तास चालेल, हलकी असेल तर अर्धा तास वाढवा, आणखी अति हलकी असेल तर आणखी मग त्याचं पिरियड कमी करा. 5 दिवसापेक्षा 4 दिवसावर घ्या, 4 दिवसापेक्षा 3 दिवसावर, म्हणजे आपण पाणी दिलेला स्पॉट असा वरचा लेअर असा कोरडा झाला पाहिजे, खाली मॉइश्चर असलं पाहिजे त्या हिशोबाने. हे बघा, ह्या प्लॉटला सुद्धा अतिशय सुंदर कळी चालू झालेली, जवळपास फिमेल कळी आहे, जवळपास फिमेल कळी आहे आणि अतिशय सेटिंग चालू आहे. जर शेतकरी बांधव याच्यासोबत जे आहे त्यांनी ह्युमिक ॲसिड आणि प्लॅनोफिक्स हे दोन्ही औषधं ड्रिपमधून सोडून द्या. नमस्कार.